ते नक्की त्याची तक्रार काय आहे मला माहिती नाही, कारण ती माझ्यापर्यंत तक्रार काय आलेली नाही. परंतु नक्की त्याच्यावरती तक्रारीचं स्वरूप काय ते पाहून ते वाचून त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकतो. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर जवळपास 75 शाळा ज्या आहेत ते एक दर्जा अल्पसंख्याक शाळांचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्राचा सूर काय झालेलं आहे? अजित पवारांचं निधन झाल्यानंतर त्या 75 शाळा आहेत त्या शाळाला अल्पसंख्याक शाळांचा दर्जा देण्यात आलेला आहे, जो की अजित पवार असताना देण्यात आलेला नव्हता. नाही, खरं तर हा पूर्णपणे अधिकार हा जो आहे तो संबंधित विभागाचा आहे, त्याच्यावरती मी काही बोलणं उचित नाही. परंतु आज राजकीय टीका टिप्पणी करत असताना आणि माननीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचं राजकारण काय म्हणजे पहिल्या दिवसापासून करतायत. मला वाटतं आपण राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीकडे न पाहता त्याचं व्यापक स्वरूप काय हे आपण देखील समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपण बोललं पाहिजे. रोहित पवार यांनी म्हटलं की अजितदादा पवारांचं जो निधन झालं त्याची एक खासगी संस्थांकडून देखील चौकशी करणार आहे. हे बघा, खरं तर अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ज्या ज्या शंका या उपस्थित करण्यात आलेल्या आहेत नक्कीच त्याचं निराकरण हे चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर होईल. आणि जी काही उत्तरं आहेत, जे काही प्रश्न निर्माण काही जणांच्या मनामध्ये आहेत, चौकशी तर पूर्ण होऊ द्या. आपण त्याच्या अगोदरच जी काही आपण एक इमेज आपण उभी करतोय, मला वाटतं ते चुकीचं आहे. एक इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्याच्या नंतर चित्र स्पष्ट होईल ना. पहलगाम हल्ल्यामध्ये जे बियांचं नुकसान होतं किंवा त्यांचं मृत्युमुखी झालं होतं त्याला सरकारकडून एक आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र त्याची कुठेही पूर्तता होत नाही, त्यांची उपेक्षा होते. नाही, जर का तसं झालं असेल किंवा त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर नक्कीच गरज पडल्यास मी स्वतः लक्ष घालेन आणि ही बाब संबंधित विभागाचे मंत्री महोदय आहेत त्यांच्याशी स्वतः संपर्क करून माननीय मुख्यमंत्री मोदयांशी त्यांच्याशी चर्चा करून तो विषय मार्गी लावू. मी याच्यावर बोललो होतो की मला वाटतं अशी वक्तव्य करत असताना त्यांनी खरं तर लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची करणं म्हणजे महाराजांचा हा घोर अपमान आहे. त्यांनी माफीनामा हा दिलाच पाहिजे. आपण एका राज्याचे एका राष्ट्रीय पक्षाचे आपण अध्यक्ष आहात, अशा वेळेला आपल्याला असं वक्तव्य येणं आणि ते म्हणून फक्त काही ठराविक लोकांना खुश करण्यासाठी आपण ज्या पातळीवरती जात आहे हे खरोखर दुर्दैवी आहे. त्या महापौरच्या आहेत उपमहापौर आहेत मालेगावच्या, त्यांनी म्हटलं की आम्ही पुन्हा तो टिपू सुलतानचा आमच्या कक्षात आला. मला वाटतं त्यांना जर का एवढी हिंमत त्यांच्या मनात येत असेल तर त्याला योग्य ते उत्तर शिवसेनेत देतील. 2013 साली भाजपच्या काळातच तो ठराव मंजूर झालेला आहे, टिपू सुलतानचा फोटो लावायचा असं पुढे येतं. नाही, मला त्याची कल्पना नाही. ठरावाच्या बाबतीत आपण मला सांगता ते पहिल्यांदा मी ऐकतोय. परंतु अशा पद्धतीने ज्या व्यक्तीने हिंदूंवरती इतका अत्याचार केला अशांना आम्ही स्वीकारू शकत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही एकटे लढला, विरोध असून सुद्धा आणि चांगलं यश मिळालेलं आहे, कसं नाही बघा, शेवटी विधानसभेच्या निवडणुकीचा जो निकाल जो होता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा होताना पाहायला मिळालेली आहे. आणि ह्याच्यावर स्पष्ट झाले की जे मताधिक्य मला विधानसभेच्या वेळेस मिळालं होतं आजच्या जिल्हा परिषदच्या उमेदवारांना देखील त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळालेलं आहे. म्हणजे जर का आपण गोळाबेरीज केली तर. आणि म्हणून जे माझं म्हणणं होतं जे माझं म्हणणं मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेलं होतं की कोणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं काम केलं नव्हतं, सोबत असून देखील याची नावं देखील मी दिली होती, तीच लोकांच्या विरोधामध्ये होती, कोण वेगळी नव्हती. आणि म्हणून भाजप पक्षामध्ये असलेले की जे प्रामाणिक महायुतीचे असलेले प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, RSSचे जे कार्यकर्ते आहेत, ह्यांनी आजही आमच्यासोबत राहणं त्यांनी पत्करलेलं होतं आणि त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि म्हणून आमचा हा इतका मोठा विजय झाला. आणि भाजपचा जो मतदारसंघाचा वाद आहे हा संपणार नाही. आता माझ्याकडनं तर मी अनेक वेळा संपवायचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडनं जर का अशाच पद्धतीने आम्ही तुमच्यासोबत लढणारच नाही तर तुमच्या अटी आम्हाला मान्यच नाहीत. आता जे काही जिल्ह्यामध्ये सूत्र ठरलं होतं तेच सूत्र माझ्याकडे ठरलं होतं. माझी मागणी फक्त एकच होती की ज्या कार्यकर्त्यांनी ज्या त्यांच्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं काम केलेलं नाही, उघडपणे माझ्या विरोधात काम केलं होतं, अशाच्यांना उमेदवारी दिली तर मी ती स्वीकारणार नाही. मी एवढंच फक्त म्हटलं होतं. जे काही चुकीचं असं मला वाटत नाही. परंतु मला वाटतं आता निवडणूक झालेली आहे, जनतेने निकाल दिलेला आहे, आता त्याच्यावरती भाष्य करणं की मला तो वाद कुठेही वाढवायचा नाही. आता जनतेने कौल दिलेला आहे, शिवसेनेला कौल दिलेला आहे
आणि जे काही आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना आता जनतेच्या कामाला लागा असे मी आदेश दिलेले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा विषय चर्चेत आहे काय सांगायचं? नाही, हा निर्णय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील, आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई असतील, आमच्या जिल्ह्याचे अन्यही जे आमचे नेते आहेत त्या सगळ्या नेते मंडळी चर्चा विनिमय करून आम्ही एकत्रपणे हा निर्णय घेऊ. दादा, रायगड किल्ल्यावरती अनेक वर्ष शिवजयंती साजरी होते, मात्र अंबादास दानवेंनी तिथे गेलेले आहेत. ते अजूनही त्यांनी वक्तव्य असं केलेलं आहे की रायगड किल्ला अजूनही अंधारात आहे. नाही, खरं तर तुमचे स्वतःचे नेते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण रायगडसाठी काय केलं ह्याचं फक्त एखाद्या वाक्यामध्ये तुम्ही आम्हाला उत्तर द्यावं, काही अडचण नाही. तुम्ही रायगडाकरता तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं. आज जो काही तिथे रायगडाचा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तिथे त्याचं संवर्धन करणं असेल किंवा संरक्षण करण्याचं काम चालू असेल, होय, एक बाब नक्कीच आहे की थोडंसं संत गतीने काम चालू आहे, हवं त्याची गती नाही. परंतु आज जो काही प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतला आहे त्याचं काम तिथे चालू आहे. हे योगदान आमचं आहे, तुमचं काय ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. धन्यवाद. 1.5 महिन्यामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.